नमस्कार. बोलके रस्ते या चॅनलमध्ये आज आपल्यासोबत माननीय संजय मेत्रेवार सर आहेत, जे सहपरिवहन आयुक्त प्रशासन परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे असतात. त्यांनी आपल्याला आत्तापर्यंत खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, मी आपल्याला विचारू इच्छितो की अपघाताच्या मुख्य कारणांपैकी एक मोबाईल आहे, बरोबर. तर त्याच्याविषयी अधिक काय सांगता येईल? मोबाईलचा वापर केल्यास काय दंड वगैरे होतो ह्या सगळ्या गोष्टी काय मी सांगत नाही, परंतु तो कसं काय अपघातात कारणीभूत ठरतो हे मात्र मी नक्की सांगेल. कारण माणसाची बुद्धी अशी असते किंवा मला असं वाटतं की माणूस एका वेळी फक्त एकच काम नीट, व्यवस्थित आणि कॉन्सन्ट्रेशनने करू शकतो. अगदी बरोबर. हां, मग तुम्ही फोनवर पण बोलताय आणि मी गाडी पण चालवतायत म्हटल्यावरती ऑफकोर्स तुमच्याकडनं चुका होणार, कारण गाडी चालवणं हे एक शास्त्र आहे. अगदी बरोबर. हां, प्रत्येक गोष्टीमध्ये फॉर्म्युलाज आहेत. त्याच्यामध्ये ब्रेकिंग डिस्टन्स, सेफ डिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी कधी ना कधी प्रत्येकजण आयुष्यामध्ये ऐकलेल्या असतीलच ह्या. आणि रिस्पॉन्स टायमिंग पण जो आहे तो पण एक खूप महत्त्वाचा असतो. तर मोबाईल बोलल्यामुळे ह्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्येच गडबड होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि सिली मिस्टेक्स होऊन आपल्याकडनं अपघात होतात आणि प्रमाण त्याचं नक्कीच वाढलेलं आहे. अगदी बरोबर. सर, आता याच्यामध्ये सेफ डिस्टन्स काय असते? जनरली आता सेफ डिस्टन्स हे जे आहे ना, बघा काय म्हटलं जातं की एवढं मीटर ते करायचं, तेवढं मीटर राहिलं पाहिजे वगैरे. ते किती मीटर असलं पाहिजे हे मी काय सांगणार नाही, कारण तसं मोजणं पण अवघड असतं. सर्वसामान्य माणूस म्हणून हे मीटर का मी मीटर लावून मोजायचं आहे का? नाही. साधं सिम्पल त्याच्यामध्ये एक टेक्निक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ज्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहोत तिथून समोरची गाडी जमिनीचं चाक जमिनीपासून दिसलं पाहिजे. अच्छा. तेवढं डिस्टन्स म्हणजे सेफ डिस्टन्स आहे. जनरली जर तुम्ही जसं पुढे जात तसं तुम्हाला गाडीचे चाक दिसत नाहीत, मग तुम्हाला सेफ डिस्टन्स आहे का? ते नाही. सेफ डिस्टन्स कधी म्हणायचं की समोरच्या गाडीचं चाक तुम्हाला रस्त्यापासून दिसतंय, तर ते सेफ डिस्टन्स आहे. खूप छान सर. नक्की त्याचा सर्वांना फायदा होईल. सगळेजण सेफ डिस्टन्स ठेवूनच यानंतर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग करत राहतील. आपण सांगितलेल्या मेडिटेशन टेक्निकचाही सगळेजण वापर करतील. नाही, मला नक्कीच याची खात्री आहे की तुम्ही ही जे काही त्या 4E पैकी एक एज्युकेशनची जे काही तुमच्या जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे, डेप्टी RTO, परभणी कार्यालय आणि बोलके रस्ते, ह्या सदरातनं हे जे केलेलं आहे ते नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. केवळ शासकीय स्तरावरती प्रयत्न करून अपघात कमी होणार नाही, तर यामधील सगळे स्टेक होल्डर्स, म्हणजे त्या स्टेक होल्डर्समध्ये मी म्हणतो चालकसुद्धा आलेले आहेत आणि प्रत्येक नागरिक हा चालक आहे. कधी ना कधी रस्त्यावरून चालणारा सुद्धा चालकच आहे असं मी म्हणतो. कारण तुम्ही बघा, आता आपण जर ॲनालिसिस केलं तर सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडणाऱ्याचं प्रमाण हे 2 व्हीलरचं आहे. त्याच्यानंतर जे पादचारी आहेत आपले त्यांचं आहे. तर त्यामुळे मोबाईलचा तो जो प्रश्न विचारला तो सेम ह्या म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना पण लागू होता. आता आपण बघा, कुठल्याही चौकात चला, अगदी म्हणजे रस्ता क्रॉस करताना सुद्धा मोबाईलवर बोलत चाललेले आहेत. तो एक प्रकारचं व्यसनच झालेलं आहे मोबाईलवर चालण्याचं. तुम्ही ही जी काही चळवळ उभी केलेली आहे, जे काही एज्युकेशनाचा जो काही वसा घेतलेला आहे, तो तुम्ही असा पुढे कंटिन्यू ठेवावा अशी माझी तुम्हाला मनापासून माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देखील तुमच्या संपूर्ण टीमला. पादचारी जेव्हा रस्त्याने प्रवास करत असतो आणि जर झेब्रा क्रॉसिंग नसेल त्या ठिकाणी त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? हां, बघा, आता मला आठवतं की आमचे जे काही नागरिकशास्त्र नावाचा आम्हाला विषय होता त्याच्यामध्ये हे होतं, बऱ्याचदा आमच्या चॅप्टर्समध्ये वाचलेलं आहे. ते आजही मला लक्षात आहे की रस्ता क्रॉस करताना आधी पहिले डाव्या साईडला बघायचं, मग उजव्या साईडला बघायचं, मग दोन्हीकडनं वाहन येत नाही याची खात्री केल्यानंतरच आपण रस्ता ओलांडला पाहिजे. हे कुठे असू द्या, झेब्रा क्रॉसिंग नसेल तर हा नियम सगळीकडे लागू होतो. परंतु मोबाईलच्या नादामध्ये आपण हे सगळंच विसरून गेलेलो आहोत. अगदी बरोबर. तर मोबाईल न वापर करता आधी डाव्या साईडला बघा, नंतर उजव्या साईडला बघा आणि रस्ता क्रॉस करा. आणि रस्त्याने चालताना साधारणतः आपण आता एक नवीन मोहीम चालू केलेली आहे, वॉक ऑन राईट, उजव्या साईडने चालायला पाहिजे. त्यामुळे सुद्धा पादचाऱ्यांचे अपघात कमी झालेले आहेत. मी एक वाचत होतो एक स्टोरी, त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असं आलं होतं की हे जे वारीतनं जे लोक चालतात त्यावेळेस आपल्या विभागाने वॉक ऑन राईट नावाची ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली आणि मागच्या 1-2 वारीचं जर बघितलं तर ती अपघातमुक्त वारी झालेली आहे. खूप छान, खूप छान. सर, पादचाऱ्यांच्या बाबतीत ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नाही आहे त्या ठिकाणी काही सुरक्षेचे पावलं उचलण्यात यावी? हां, ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नाही आहे त्या ठिकाणी आपण प्रत्येक नागरिकाने रस्ता क्रॉस करताना स्वतः सजग असणं गरजेचं आहे. आणि आपण सजग असणं गरजेचं आहे, परंतु समोरचे जे रस्ता वापरणारे इतर कंपोनंट्स आहेत, चालक, ड्रायव्हर, रिक्षा आहे, यांनासुद्धा कळायला पाहिजे की आपण रस्ता क्रॉस करणार आहोत. तर त्यासाठी आपण एक
नवीन काही कन्सेप्ट्स आता येत आहेत. त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की आपण एक हात पुढे करायचा आणि त्याच वेळेस आपला एक पाऊल पुढे टाकायचं. पुढचं पाऊल उचलण्याच्या आधी परत एक दुसरा हात पुढे करायचा, म्हणजे जेणेकरून जे वाहन चालक आहेत त्यांना कळेल की बाबा इथून लोक हे जे आहेत रस्ता क्रॉस करतायत, त्यामुळे ते पण त्यांच्या गाडीची स्पीड कमी करतील आणि आपण पण सेफली आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊ शकू. रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालावं? लोकांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत, तर रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चाललं पाहिजे? अगदी बरोबर, चांगला प्रश्न आहे हा. ॲक्च्युली बघा, ज्या ठिकाणी फुटपाथ आहे तिथे कंपल्सरी फुटपाथचाच उपयोग होणं गरजेचं आहे. ते सगळ्यात सेफ आहे तुमच्यासाठी. परंतु बऱ्याच ठिकाणी रस्त्याला फुटपाथ नसतात, मग त्या ठिकाणी कुठनं चालायला पाहिजे? एक जो काही आपण प्रघात आपल्याकडे पडलेला आहे की डाव्या साईडने चालायला पाहिजे, तो प्रघात अत्यंत चुकीचा आहे. कारण तुम्ही जेव्हा डाव्या साईडने चालत असतात तेव्हा तुमच्याकडनं जी काही त्या बाजूने जी ट्रॅफिक असते ती तुमच्या मागणं येत असते. मागणं काय येत असतं आपल्याला कळत नसतं, म्हणून आपण उजव्या साईडने चालायला पाहिजे. उजव्या साईडने चालल्यानंतर समोरून कुठलं वाहन येते तुम्हाला दिसतंय तर तो ड्रायव्हर तर काळजी घेतच असतो, पण समजा तो अनाधाने काळजी घेतली नाही, तुम्ही त्याला दिसला नाहीत, तर तुम्हाला तर कळतं नाही की तो तुमच्या बरोबर अंगावर येतोय, तुम्ही बाजूला सरकू शकता. त्यामुळे रस्ता वर चालताना जिथे फुटपाथ नाही तिथे उजव्या बाजूने चाललं पाहिजे. सर, रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी आणि बोलके रस्ते आमचे चॅनल जे आहे त्याच्या माध्यमातून आपण आज जे प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, निश्चितच सर्व प्रेक्षक ही जे आपलं मार्गदर्शन आहे हे आत्मसात करतील आणि कायद्याची अंमलबजावणी करतील आणि अपघातमुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न करतील. सर, आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद.